घरातील नकारात्मकता कायमची घालवण्यासाठी करा 30 पैकी एक उपाय. गुप्तपणे करा हे उपाय. प्रत्येक कामात यश येईल. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. याचा घरातील सदस्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो. आपल्या काही चुकामुळे घरामध्ये वास्तुदोष वाढतो. या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो. आर्थिक समस्या घरात राहतात. वास्तुदोषामुळे घरात भांडणे होतात किंवा कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य आजारी राहतो. वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात. असे केल्याने घरात सुख शांती नांदते. नंबर 1. सकाळी उठून सर्वात आधी आपल्या 2 हाताच्या घर्षणानंतर त्या हातांचे दर्शन करा आणि आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. नंबर 2. मंदिरात जाणार असाल किंवा घरी येणार असाल तर रिकाम्या हाती जाऊ नका आणि येऊही नका किंवा मिठाई जेव्हाही आणाल तर आधी देवाजवळ नक्की ठेवा. नंबर 3. सूर्योदयाचे दर्शन करा, कारण असे जिवंत एकच उदाहरण म्हणजे सूर्यदेव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात. नंबर 4. एक मुठ्ठी धान्य पक्ष्यांना टाका. नंबर 5. महिन्यातून कमीत कमी 1 वेळा मुंग्यांना खाऊ घालण्याची व्यवस्था करा. नंबर 6. केस बुधवार आणि शुक्रवारी कापा आणि हा नियम बनवून घ्या. नंबर 7. रोज पोळी खाऊ घाला. रोज पोळी खाऊ घालणे शक्य नसेल तर एका महिन्याच्या हिशोबाने 30 रुपये आणि जेवण आपल्या श्रद्धेनुसार गोशाळेत दान करा. नंबर 8. स्वयंपाकघरात उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याने भरलेला तांब्या नक्की ठेवा. घरात सुख समृद्धी आणि वृद्धीसाठी. नंबर 9. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावे. तुळशीला हळदी कुंकू लावून शुभं करोती म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी. नंबर 10. दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे, भांडण करणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा मोबाईल वा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे. नंबर 11. कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्याचे टोपले घराबाहेर ठेवावे, घरात नाही. नंबर 12. मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याखालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुण असतात. नंबर 13. रोज सकाळी एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये तुळशीचे पाने टाकावेत. त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात तुळशीच्या पानाने शिंपडावे. या दरम्यान भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. तुळशीच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन वातावरण पवित्र होते. विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा जरूर स्मरण करा. नंबर 14. घरातील एखाद्या व्यक्तीला रात्री वाईट स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळावा. यामुळे घरातील सदस्यांना चांगली झोप लागेल आणि वाईट स्वप्न पडणार नाहीत. नंबर 15. रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचेच्या वाटीत ठेवावे. सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात. नंबर 16. संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि घरात शंखाने पाणी शिंपडावे. रोज घरात शंखाने पाणी शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि दैवी शक्तीचा वास राहतो. नंबर 17. आपण ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना केली पाहिजे,
कलश हे श्री गणेशाचे रूप मानले जाते. अशा स्थितीत श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 18. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते. परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वास्तिक श्री गणेशाचे चिन्ह लावावे. नंबर 19. घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावे. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो. नंबर 20. घरामध्ये खिडक्या दरवाजांची संख्या सम असावी. सम म्हणजे 2, 4, 6, 8 किंवा 10 दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था असावी. नंबर 21. घरामध्ये व्यर्थ जड सामान ठेवू नये. या वस्तूमुळे घरातील तणाव वाढू शकतो. नंबर 22. आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. धनाचे स्थान सुगंधित ठेवावे. यासाठी उदबत्ती, धूप, अत्तरचा उपयोग केला जाऊ शकतो. नंबर 23. तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा. नंबर 24. घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये. आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा. नंबर 25. घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील त्या भरून घ्याव्यात. नंबर 26. घरामध्ये कोळ्याचे जाळे, घाण, कचरा होऊ देऊ नये. यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात. नंबर 27. संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी. नंबर 28. घड्याळे काढून टाका, कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्यांचे प्रतीक मानले जाते. सर्व घड्याळांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे. नंबर 29. वास्तुशास्त्रानुसार खराब झालेल्या, जुन्या, तुटलेल्या वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात. विशेषतः फुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच भंगारात घालाव्यात. घरात फर्निचर, घड्याळ किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूसारख्या तुटलेल्या वस्तू असतील तर लगेच ते सामान भंगारात घालून टाका. काही वस्तू वापरण्यास योग्य असल्यास त्या दुरुस्त करा आणि नीट करून घरी ठेवा. नंबर 30. कौटुंबिक दोष आणि नकारात्मकतेमुळे अनेक घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात. हे वाद घराची प्रगती रोखतात. यावर उपाय म्हणून लाल कपड्यात मीठ बांधून चौकटीला बांधावे. हा उपाय केल्याने घरातील त्रास आणि तणाव दूर होतात. तसेच घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जीवनात आनंद येतो. ज्योतिषशास्त्रात मीठाचा संबंध शुक्र ग्रहाशी असल्याचे सांगितले आहे. शुक्र हा भौतिक सुख, धन आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. दारावर चौकटीला मीठ बांधून ठेवल्यानं घराची आर्थिक स्थिती सुधारते. संपत्ती येण्याचे अनेक मार्ग सुरू होतात. गरिबी दूर होते. या उपायामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.